नमस्कार मित्रांनो, मी संचित यादव इन बज आवाज तरुणाईचा विज्ञानवादी महाराष्ट्राचा या लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे। सर्वप्रथम सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा आणि करोनापासून सावध राहा। जनसेवा हीच खरी ईश्वरभक्ती हे डोक्यात ठेवून चाला, कारण स्वतःचीही काळजी घ्या, आजूबाजूच्या लोकांची पण काळजी घ्या। आपण तरुण आहोत, त्यामुळे आपलं रक्त एकदम उसळते आहे, त्यामुळे आपण स्वतःची मदत करणं, आजूबाजूच्या लोकांची मदत करणं हे मला कल्पना आहे। आज ज्या गोष्टीसाठी आपण लाईव्ह आलेलो आहोत त्या विषयाला आपण बोलूया। जर कुणाचे काही प्रश्न असतील तर मला विचारू शकता, त्याची उत्तरं द्यायला बसलेलो आहे। चित्रपटसृष्टीमध्ये तरुण मुलांनी आपलं करिअर कसं करावं ह्याविषयी मी आज बोलणार आहे। पण आपल्या युवा पिढीसाठी माझे जे लेजंड आहेत, माझे जे हिरो आहेत ते तुमचेही असतील। त्यांचं मी एक वाक्य मी नेहमी माझ्या आयुष्यात म्हणजे मी घेऊन चालत असतो, ते म्हणजे स्वामी विवेकानंद। त्यांचं असं वाक्य आहे की स्वप्नांना कधी अडचणी सांगू नका, स्वप्नांना कधी अडचणी सांगू नका, अडचणींना सांगा आपली स्वप्न किती मोठी आहेत ते। हेच ध्येय घेऊन मी 2000 साली ह्या चित्रपटसृष्टीत प्रवेश केला ॲज अ अभिनेता म्हणून। करिअर पुढे वाढत गेलं, काम करत राहिलो, पण अभिनेत्यासोबत मी ॲज अ असिस्टंटसुद्धा कामं केली। त्याचं कारण असं आहे की प्रत्येक कलाकाराला अभिनेत्यासोबत आपण ॲक्टिंग कशी करतो आहे, काय करतो आहे ह्याविषयी माहिती, एक्झाम्पल लेन्स कुठली आहे, शॉट कुठला लावला आहे, 2 शॉट लावला आहे का 3 शॉट लावला आहे, वाईड अँगल आहे, हे खूप गरजेचं आहे प्रत्येक कलाकाराला। त्यामुळे मी सुद्धा असिस्टंट म्हणून बऱ्याच ठिकाणी कामं केली आणि आत्ता ॲज अ दिग्दर्शक म्हणून मी उभा आहे। माझा एम हा नव्हता की मला डिरेक्टर बनायचं आहे, पण ते करता करता बे के बे ह्या विषयाला मी हात घातला। बऱ्याच डिरेक्टरांकडे गेलो की बाबा हा चित्रपट आपल्याला करायचा आहे, पण माझ्या डोक्यात जे होतं तो विषय कोणी व्यवस्थित मांडू शकेल ह्याची मला व्यवस्थित हे नव्हती, माहिती नव्हती की हा डिरेक्टर करू शकेल का। शेवटी मग मी हे डिसिजन घेतलं। माझी धर्मपत्नी पौर्णिमा तीसुद्धा ॲक्ट्रेस आहे। आम्ही दोघांनी डिसिजन घेतलं की आता हे डिरेक्शन मीच करणार आणि मग मी डिरेक्शन केलं। चित्रपट चांगला चालला, आता भारताच्या बाहेरसुद्धा हा चित्रपट चालू आहे। पण आत्ता ह्या चित्रपटसृष्टीत बरेच तरुण ह्या क्षेत्रात येत आहेत, पण त्यांचं ध्येय काय आहे? प्रत्येक तरुणाला असं वाटतं की मला आलेलं लगेच काम मिळालं पाहिजे, असं नसतं। जर तुम्हाला ह्या चित्रपटसृष्टीत यायचं असेल, काहीतरी काम करायचं असेल, तर सर्वप्रथम पेशन्स असणं खूप गरजेचं आहे, सहनशक्ती। का? कारण काही लोक मग जर मला काम नाही मिळालं तर माझं पुढे काय होईल, अरे मला होणार का नाही, ह्या गोष्टीमुळे त्यांचं माइंड डिवाईड होतं, मग कामाकडे दुर्लक्ष होतं, भलत्याच गोष्टीकडे त्यांचे मार्ग जातात। तर त्यांच्यासाठी मला एक असं बोलावंसं वाटतं की उद्यमेन ही सिद्धंती कार्यानेन मनोरथे नई सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मृखे मुगा। म्हणजे काय की केवळ मनोरथ करून काही साध्य होत नाही। आपण बोलतो मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, हे फक्त बोलून काहीच होत नाही, त्यासाठी आपल्याला कार्य करावं लागतं। एक्झाम्पल, माझं ध्येय काय, मला काय करायचं आहे त्याचा नीट अभ्यास केला पाहिजे। आपण बोलतो की मला ॲक्टर बनायचं आहे, म्हणजे काय, ॲक्टर म्हणजे काय? आपण शाळेत शिकलो आहे की शब्दांची फोड करणं म्हणजे काय। तर आता आपण ॲक्टर ह्या शब्दाची फोड करूया। ॲक्टरची स्पेलिंग काय? ACTOR। काय असेल ॲक्टर म्हणजे काय? तर ए म्हणजे माझं एम काय, जर मला ॲक्टर बनायचं आहे, हे माझं एम आहे, तर मला काय केलं पाहिजे। मग सी म्हणजे कॉन्फिडन्स,
माझा एम मला पूर्ण करायचं तर माझ्याकडे काय पाहिजे तर कॉन्फिडन्स पाहिजे. टी म्हणजे काय? टॅलेंट. जर माझ्याकडे टॅलेंट असेल तर मी कॉन्फिडन्स लेवल माझी वाढवू शकतो. ओ म्हणजे काय? ऑब्झर्वेशन. आणि आर म्हणजे काय? रिअलायझेशन. या 5ही गोष्टी ज्याच्याकडे असतील तो उत्तम ॲक्टर होऊ शकतो. ॲक्टिंग करताना बऱ्याच गोष्टी असतात. काही लोक बोलतात की थिएटरपासून सुरुवात केली तर ॲक्टिंग चांगली होते, बेस पक्का होतो. ही खरी गोष्ट आहे. प्रत्येक कलाकाराचा, प्रत्येक ह्या इंडस्ट्रीत काम करण्याचा बेस हा आहे थिएटर, नाटक. ना अटक, न अटकता करणारं काम म्हणजे नाटक. नाटक ही अशी गोष्ट आहे की तुम्ही लाईव्ह परफॉर्मन्स करता. तुमच्यासमोर 800 ते 900 पब्लिक असतात, त्यांच्यासमोर तुम्ही न अटकता करता. फ्रेम काय असते की तुम्ही त्याला कट असतं की अरे तुम्ही चुकलात, परत कट करा, बोलूया आपण. नाटकात तसं नाही आहे. त्यामुळे त्या कलाकाराचा अभ्यास खूप चांगला असतो. आता एक कोण आहेत, बबनगिरी महाराज जी आहेत, त्यांनी असं सांगितले, परंतु आमच्यासारख्या साधू संन्याशांना इतरांनी सहकार्याला सामाजिक स्तरावर आपल्या विचारांच्या उद्दिष्टपूर्तींना आल्याशिवाय आपलं स्वप्न कसं काय पूर्ण होईल राष्ट्रहित म्हणून. तर तुमचा प्रश्न बरोबर आहे. राष्ट्रहित म्हणून कसा पूर्ण होईल? म्हणून मी मगाशी वाक्य बोललो की जनसेवा हीच खरी ईश्वर भक्ती आहे. ह्यातही राष्ट्रहित दडले ना. स्वामी विवेकानंदने अजून एक गोष्ट सांगितली आहे, पहिला धर्म, मग राष्ट्र, मग मी स्वतः. त्यामुळे राष्ट्रही येतं की धर्म जपला की राष्ट्र, राष्ट्र जपलं की मी स्वतः, माझं गाव जपलं. तर ह्या बबनजी, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल असं मी समजतो. पण आपण पुढे जाऊया. समाजापासून प्रत्येकाला सहकार्य मिळेल नाही मिळेल ह्याची अपेक्षा आपण न करता काम करावं. म्हणून मी म्हटलं, बबनजींचं असं म्हणणं आहे की सहकार्य कसं होणार, तर निस्वार्थ बुद्धीने काम केलं तर सहकार्य सहज मिळू शकतं. बबनजी, मी माझ्या विषयावर परत येतो. चित्रपटसृष्टीत जे तरुण येतात आज, बऱ्याच म्हणजे बऱ्याच गर्दीने, बऱ्याच इच्छेने, बरेच विचार घेऊन तरुण पिढी आज फिल्म इंडस्ट्रीत येते. पण प्रत्येकाचं ध्येय तेच असतं असं आहे का? की बाबा बरेच जण असे आहेत की मी ॲक्टर म्हणून आलो आहे, तर मी ॲक्टर म्हणून माझं स्वप्न पूर्ण होतं का? तर त्यांच्यासाठी मी तेच म्हटलं की स्वप्नांना अडचणी सांगू नका, अडचणीनं सांगा आपली स्वप्न किती मोठी आहेत ते. कारण तुम्हाला काय बनायचं आहे हे तुम्ही जर तुमच्या मनात ठेवलं, तुमच्या इथे ठेवलं, तर तुमची कामं पूर्ण होणार. कारण मला त्याचा अनुभव आहे, मी तेच गोष्टी करतो. सिक्रेट म्हणून एक पुस्तक आहे, ज्या पुस्तकात असं लिहिलं आहे की आपल्या लाईफमध्ये आपल्याला जे काही करायचं आहे, भविष्यात मला जे काही घडवायचं आहे त्या गोष्टी लिहून ठेवायच्या आणि रोज सकाळी उठल्यानंतर त्या गोष्टींचं आकलन करायचं. हे मी सुद्धा करतो. माझी काही स्वप्न आहेत की मला ह्या 10 वर्षात, ह्या 5 वर्षात, ह्या पुढच्या वर्षात मला हे करायचं आहे. जसं गेल्या 4 वर्षापासून मी विचार करत होतो की बाजीन नावाचा चित्रपट मला करायचा आहे. बहिर्जी नाईक यांच्या जीवनावरती आधारित तो चित्रपट आहे. हे 4 वर्षापासून माझा अभ्यास चालू होता. माझ्या बऱ्याच मित्रांनी मला, बऱ्याच लोकांनी मला सपोर्ट केला आणि आज मी त्या कामाला लागलो. मे बी असं होईल की पुढच्या वर्षी मी चित्रीकरणाला सुरुवातसुद्धा करेल. ह्याच्या अगोदर मी केलेले चित्रपट बे के बे, आत्ता जस्ट मी कंप्लीट केलेला भुतियापंथी, एक अप्रतिम कॉमेडी चित्रपट आहे. की मला बरेच चित्रपट करायचे, मी त्या वहीत लिहून ठेवलं होतं, जे रोज सकाळी उठून मी ते वाचायचो की नाही हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. तर त्यातला माझा भुतियापंथी हा चित्रपट होता. बरेच लोक आहेत ज्यांच्यामुळे मी आलो, कामं केली. भुतियापंथी चित्रपट करताना विनोद बरदाडे माझे जे निर्माते आहेत, नरेश चव्हाण हे माझे जे निर्माते आहेत, ह्यांनी मला या चित्रपटासाठी खूप सपोर्ट केला आणि अजूनही ते सपोर्ट करत आहेत. त्यांची इच्छा आहे की मी ह्या गोष्टी करत राहावं. जसं आता बाजींसाठी पण माझी धावपळ चालू आहे, त्यासाठी बरेच प्रोड्युसर, फायनान्सर मला सपोर्ट करत आहेत. पण हे का झालं? माझं ध्येय मी डोक्यात ठेवून काम करत होतो की नाही, मला हे ध्येय गाठायचं आहे, माझं हे लक्ष आहे, मला हे करायचं आहे.
ॲक्टिंग करता करता डिरेक्शनसुद्धा करतो आहे आणि केलं पाहिजे. प्रत्येक तरुणाने ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. ठीक आहे बाबा, मी ॲक्टिंगमध्ये पुढे जात नाही, तर ह्या क्षेत्रामध्ये कुठल्या गोष्टीत मी पुढे जाऊ शकतो? एडिटिंग आहे, डबिंग क्षेत्र आहे, असिस्टंट करू शकता तुम्ही. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता, हार मानू नका. मला माझ्या मित्रांना एक अजून अशी गोष्ट म्हणायची की 4 भिंती असते. 4 भिंतीमध्ये यशाचा एक दरवाजा असतो, तो अदृश्य असतो, तो कुठेतरी असतो पण आपल्याला दिसत नाही, पण आपण आपटत राहायचं. क्षमा असावी, नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे. माझा विषय असा होता की कधी ना कधी आपल्याला तो यशाचा दरवाजा सापडणार. आपण आपली मेहनत सोडायची नाही, भले यश कितीही लांब असू दे, आपण हार मानायची नाही. चित्रपटसृष्टीमध्ये काम करताना 3 गोष्टींचा विचार सर्वप्रथम सर्वांनी करावा. माझ्या तरुण मित्रांसाठी खास ही गोष्ट मी बोलतो आहे की डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायात चक्र, ह्या गोष्टी घेऊन जर आपण इंडस्ट्रीत उतरलो तर आपल्या सगळ्या गोष्टींचा मार्ग मोकळा होतो. मला माझ्या काम करताना मला बऱ्याच माझ्या लोकांनी सांगितलं, अरे संचित काय करणार, हा धडपडत असतो रे. पण त्या लोकांना मी हे बोलून दाखवलं, मी धडपडत असतो पण पडता पडता मी घडतही होतो. म्हणून मी आज ह्या ठिकाणी आहे. तर माझ्या प्रत्येक तरुणांना मला हे सांगायचं आहे, धडपडत राहा, आजूबाजूला बघू नका, कोण काय बोलतं ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका, तुम्ही धडपडत राहा. मला पूर्ण विश्वास आहे, पडता पडता प्रत्येक माणूस घडत असतो आणि तुम्हीसुद्धा घडणार. तुम्हाला काही विचार असेल तर विचारू शकता. असं नको व्हायला की मीच फक्त बोलतो आहे. आणि बरेच जण असे बोलतात की ही चित्रपटसृष्टी खूप अवघड आहे, खूप त्रास होतो या गोष्टीने. आपण जसे असणार तसं समोरचं असणार, ह्या गोष्टी डोक्यात ठेवा. बरंच काही तुम्ही घडवू शकता. मगाशी मी सांगितलं की युवा वायूप्रमाणे असतो, जशी हवा जाणार तसा हा आपला युवा जाणार. त्यामुळे आपण ठरवायची की आपला हवा कुठल्या दिशेने चालला आहे, त्या दिशेने आपण जाणं चांगल्या मार्गाने. लहानपणी आपल्या प्रत्येकाला सांगितलं असेल की बाबा 2 रस्ते असतात, त्यातला एक रस्ता खडतर असतो आणि एक रस्ता इझिली असतो. तर माझे आईवडील मला नेहमी म्हणायचे, बाबा खडतर रस्त्याने चालत जा, भले आत्ता तुला त्रास होईल, नंतर आरामशीर तुला मार्ग मोकळा होईल. आणि तेच मी केलं की खडतर रस्त्याने चाललो, आज व्यवस्थित काम करतो आहे. स्ट्रगल प्रत्येकालाच असतो, आजही आहे, उद्याही आहे, असणार आहे स्ट्रगल. पण स्ट्रगल आहे म्हणून आपण आपली हार न मानता पुढे धावत राहायचं. कारण आपण बोलतो की यार इम्पॉसिबल आहे, तर इम्पॉसिबलमध्ये पण आय एम पॉसिबल हे असतंच. कोणाचे काही प्रश्न असतील तर सांगावे. मुळात फिल्म इंडस्ट्री जी आपली आहे, रील लाईफ आणि रिअल लाईफ हे मला सांगावंसं वाटतं. जे रिअल लाईफमध्ये आहे ना तेच रील लाईफमध्ये दाखवायला लागतं. ॲक्टिंग बोलतात, ॲक्टिंग खूप अवघड आहे यार, खूप त्रास होतो. तुम्ही जर आतून ॲक्टिंग केली तर तुम्हाला सगळ्या गोष्टी इझिली आहेत, सहज आहेत. कारण मी बोललो ना, जे रिअल लाईफमध्ये आहे तेच रील लाईफमध्ये आहे, काही वेगळं नाही आहे. नाटक करा, पथनाट्य करा किंवा सिरियल्स करा, चित्रपट करा, प्रत्येक विभागात ॲक्टिंग ही तशीच असते. रिअल लाईफ आणि रील लाईफ काही वेगळं नसतं, काही अवघड नसतं, सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, सहज करू शकतो. तरुण मुलांना एक खास गोष्ट सांगावीशी वाटते मला की प्लीज कृपा करून कुणीही डिप्रेशनमध्ये येऊन कुठल्याही गोष्टीचा डिसिजन घेऊ नका. की मी इतके वर्ष झाले ह्या इंडस्ट्रीत काम करतो आहे, मला काहीच मिळणार नाही, माझे घरचे काय बोलतील, माझे मित्र काय बोलतील, कोण काय बोलेल, ह्या गोष्टीकडे लक्ष न देता
आपण आपला मार्ग काय आहे हा तुम्ही स्वतः निवडलेला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गोष्टीकडे लक्ष न देता आपण आपलं काम करत राहा. माझे सहकारी जे नरेश चव्हाण आहेत त्यांनी असं लिहिलं आहे की बाजिंद फिल्मचे शूटिंग भोरला घ्या. नक्कीच नरेशजी, बाजिंद ह्या चित्रपटाचे शूटिंग मी भोरलाच घेणार आहे, कारण जसे लोकेशन मिळतील तसे त्याप्रमाणे मी शूटिंग करणार. माझ्या काही तरुण मित्रांना काही प्रश्न असतील तर विचारावे. बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या आहेत. आपला दूरदृष्टिकोन खूप चांगला असावा, ठेवला पाहिजे, तरच कामं होतील. आणि इंडस्ट्री खूप चांगली आहे. जसा तुम्ही गॉगल घालाल, चांगला गॉगल घातला तर चांगली इंडस्ट्री आहे, वाईट गॉगल घालाल तर वाईट इंडस्ट्री आहे. माझ्या मैत्रिणींनासुद्धा हेच म्हणणं आहे की काही मैत्रिणी अशा आहेत की ज्या बोलतात की ह्या इंडस्ट्रीत बेकार आहे इंडस्ट्री. तर मला असं म्हणायचं आहे, तुम्ही जर कुणाला बोट पकडायला दिलं तर समोरची व्यक्ती हात पकडायला वेळ लागत नाही. त्यामुळे आपण कसं राहावं हे आपल्यावर आहे. तशीच इंडस्ट्रीसुद्धा आपल्यासारखीच आहे. आपण जसं वागाल तशी ती इंडस्ट्री वागणार. तुम्ही चांगले वागाल तर इंडस्ट्री चांगली वागेल, तुम्ही वाईट वागाल तर इंडस्ट्री वाईटच असणार आहे. आपण जसं बघणार तशी इंडस्ट्री दिसणार तुम्हाला. आपण जेव्हा नाटक करतो तेव्हा नाटक करताना मुळात आपण लाईव्ह कॉन्टॅक्ट करत असतो प्रेक्षकांशी. त्यामुळे नाटक करताना खूप मजा येते. फिल्म इंडस्ट्रीच्या माझ्या काही मित्रांना मला असं सांगायचं की ज्यांनी खरंच नाटक केलं नसेल, डायरेक्ट सिरियल्स किंवा पिक्चरमध्ये काम केलं आहे, तर एकदा अनुभव नाटकाचा घ्या की नाटक करताना खूप मजा येते. मी असं म्हणत नाही की सिरियल्स किंवा चित्रपट करू नका, सिरियल्स आणि चित्रपटसुद्धा करा, पण त्यासोबत नाटक ह्यासाठी करा की नाटक करताना जी मजा आहे ती मजा कुठेच नाही आहे. कारण तुम्हाला प्रेक्षकांचा लाईव्ह रिझल्ट मिळतो. तुम्ही कुठल्या गोष्टीत चुकता किंवा कुठल्या गोष्टीवर तुमचा पंच येतो किंवा कुठल्या गोष्टी तुम्ही काय करता ह्याचं रिॲक्शन लगेच तुम्हाला मिळतं. लगेच ॲक्शनवर रिॲक्शन लगेच मिळतं. त्यामुळे काम करताना प्रचंड मजा येते. बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासाठ्या, पण वेळ माझ्याकडे खूपच कमी आहे. 15 मांडायचं